आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव शहरातील वडगेरी येथील सरकारी गायरानमधील मुरुम चोरी प्रकरण दिवसेंदिवस वाढत असताना महसूल विभागाकडून मात्र या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनेक वेळा मुरुम चोरीवर धाड टाकण्यात आली. याबाबत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने आज पुन्हा बेकायदेशीर मुरुम काढण्यात येत होते. ही माहिती नागरिकांनी अधिकाऱ्यांना सांगितली असता अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेण्यापूर्वीच मुरुम माफियांनी पलायन केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. मुरुम विक्री करून बोरगाव येथील एका नगरसेवकांनी कोट्यावधी संपत्ती मिळवली असल्याचेही बोरगाव शहरात चर्चा आहे. वडगेरी येथील 184 या सर्वे नंबरमध्ये सरकारी गायरान जमीन आहे. या जमिनीतून गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीररित्या मुरुम पलीकडच्या महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यात येत आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरुम जवळच्या महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीरपणे विक्री केले जात असल्याचे नागरिकांचा आरोप आहे. कोट्यावधी रुपयांच्या घरात असलेले मुरुम विक्री प्रकरणावर पडदा पाडणे गरजेचे असताना आज पुन्हा बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन केले जात होते. ही माहिती लक्षात येताच नागरिकांनी ग्रामतलाठी यांना लोहार व ग्रामसहाय्यक जयपाल पाटील यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन घटनास्थळी पोहोचले असता त्या ठिकाणाहून ट्रॅक्टर व जेसीबी चालकाने पलायन केल्याचे समोर आले आहे. हे मुरुम उत्खनन सरकारी गायरानमधूनच केले जात असल्याचे निष्पन्न झाले असून लवकरच याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. ठेकेदाराकडूनही या ठिकाणी विविध सरकारी कामासाठीही बेकायदेशीरपणे मुरुम उचलण्यात येत आहे. एका नगरसेवकाच्या सांगण्यामुळे या ठिकाणी बेकायदेशीर मुरुम उचल होत असून याचा सखोल चौकशी व्हावी असे यावेळी नागरिकांकडून बोलले जात होते. सरकारी मालमत्तेचे राजरोजपणे चोरी करण्यात येत असली तरी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष का देत नाहीत असा सवालही नागरिकांमधून केला जात आहे. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.